अहिंसा व्यावहारिक आहे का? गांधी जयंतीच्या दिवशी आमच्या एका मित्राने बापूंना श्रद्धांजली वाहिली आणि सोशल मीडियावर बापू आणि अहिंसेचा मार्ग विषयावर एक पोस्ट लिहिली होती. प्रतिसादात कमेंटमध्ये कुणी प्रश्न विचारले, जर मला कुणी थप्पड मारली तर मी गपचूप सहन करायचे का? अखेरीस ताकदवर असण्यामध्ये काय नुकसान आहे? कोणताही देश सैन्याशिवाय कसा चालेल? खरंच वास्तवात अहिंसेला काही अर्थ आहे का? चला व्यावहारिक जीवनातील अहिंसेचा अर्थ समजून घेऊया. अहिंसा तुम्हाला स्वतःचे रक्षण करण्यापासून, शक्तिशाली बनण्यापासून किंवा सैन्य उभारण्यापासून रोखत नाही. अहिंसा म्हणजे केवळ शारीरिक संघर्ष टाळणे असा होत नाही. विचार करा, जर अहिंसेचा अर्थ फक्त शारीरिक हिंसेपासून परावृत्त करणे असा असेल तर अहिंसेचा सर्वात प्रसिद्ध धडा महाभारतात शिकवला गेला असता का? मग अहिंसा आहे तरी काय? जीवनात आपण जे काही करतो त्यामागे एक प्रेरणा असते. आपण आपल्या अहंकारातून किंवा सर्व सजीवांच्या प्रती प्रेम भावनेतून प्रेरणा घेऊ शकतो. आपण आपल्या भीतीला बळी पडू शकतो किंवा आपण निर्भय होऊन जीवन जगू शकतो. आपल्या जीवन द्वेषाच्या धाग्याने आपले जीवन द्वेषाच्या धाग्याने बांधले जाऊ शकते किंवा करुणा व आपलेपणाच्या धाग्याने बांधले जाऊ शकते. आपण सत्ता आणि संपत्तीच्या भुकेने प्रेरित होऊ शकतो किंवा आपण सर्वांप्रती सद्भावना आणि उदारतेने प्रेरित होऊ शकतो. अहिंसा असा संकल्प आहे जो स्वतःला अहंकार, भय, द्वेष आणि लोभ इत्यादीने व्यसनाधीन होऊ देणार नाही. अहिंसा अशी प्रतिज्ञा आहे की आपले प्रत्येक विचार, वचन आणि कृती परस्पर प्रेम, निर्भयता, करुणा आणि सद्भावतेने प्रेरित होईल. त्यामुळे अत्याचाराला निर्भयपणे तोंड देणे म्हणजे अहिंसा, तर द्वेषाने, क्रोधाने प्रहार करणे म्हणजे हिंसा. सर्वांची सुरक्षा करण्यासाठी स्वतःला बळकट करणे म्हणजे अहिंसा, तर दुसऱ्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी शक्ती वाढवणे म्हणजे हिंसा. विश्वामध्ये सुरक्षा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्य उभारणे म्हणजे अहिंसा, तर स्वतःच्या अहंकाराच्या पोटी इतर देशांना धमकावण्यासाठी लष्करी सामर्थ्य संपादित करणे म्हणजे हिंसा. अहिंसा केवळ शत्रूला पराभूत करत नाही, तर शत्रूला मुळासकट उखडून टाकते. अहिंसेच्या मार्गावर चालल्याने समाजातील शारीरिक, शाब्दिक आणि भावनिक संघर्ष आपोआप कमी होतात, तर अहिंसेचा बहाणा करून शोषण करणाऱ्या शक्तीचा सामना न करणे म्हणजे अहिंसा नाही, तर भ्याडपणा आहे. अहिंसेमागील तर्क एकदम स्पष्ट आहे. अहंकार, द्वेष, लोभ आणि भय हे नशेप्रमाणे आहेत. ते आपल्या विवेकाचा नाश करतात आणि आपल्याला त्यांचे बाहुले बनवतात. तर आपल्याला सत्य पाहू देत नाहीत. हे काल्पनिक शत्रू निर्माण करून त्यांच्याशी आपल्याला लढायला लावतात. या मादक मनस्थितीत केलेल्या कृतीमुळे आपल्याला आत्मिक, मानसिक आणि शारीरिक दुखापत पोहोचते. आपल्या कुटुंबाला दुखापत पोहोचवते आणि आपल्या समाजात विष पसरवते आणि देश कमजोर करते. ह्या विनाशापासून वाचण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे अहिंसा. अहिंसेनेच भारतातील गरीब जनतेला शक्ती दिली. त्यामुळे ते ब्रिटिश राजवटीसमोर उभे राहून असे म्हणू शकले की आता बस, पुरे झाले, यापुढे आम्ही गुलामगिरी स्वीकारणार नाही. अहिंसेने आम्हाला ही समज दिली की द्वेष आणि तिरस्कार इंग्रजांचा अंत करेल अथवा न करेल, पण हिंसा आणि द्वेष आपला अंत अवश्य करेल. आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या अहिंसेमुळेच आणि आपण असे संविधान लिहू शकलो जे संपूर्ण भारतीयांसाठी आहे, न की मुठभर लोकांसाठी. पण अहिंसेचा मार्ग अवलंबणे एवढे सोपे नाही. हा मार्ग अगदी बलवानातील बलवान व्यक्तीचीही परीक्षा घेतो. अशा कठीण क्षणी आपण अहिंसेवरच प्रश्न उभे करू लागतो. आपल्या एका मनात शंका येऊ लागते, तर दुसऱ्या मनात आपल्याला जे खरे आहे ते हृदयापासून कळते. अशा प्रसंगी आपला संयम आणि आपल्या प्रियजनांचा सहवास आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो.
तेव्हा मित्रांनो, जेव्हा कुणी अहिंसेच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह लावते तेव्हा त्यांचा प्रेमाने स्वीकार करा. त्यांना हे पाहण्यास मदत करा की द्वेषाचे ओझे सोडल्याने हे जग किती सुंदर दिसू लागते.